भानुदास महाराज म्हणले पांडुरंगाचं दर्शन ही शेवटची इच्छा, या व्यतिरिक्त काय असावी. परत तशाच अवस्थेमध्ये पांडुरंगाच्या देवळात गेलं, दर्शन घेतलं, परत सुळावर आणलं. सुळापाशी आणल्यानंतर आता तो सुळावर देणार, तेव्हा त्या सुळाला पालवी तुटली. सुळाचा वेळ झाला की लगेच तो पळतच आला. शिपाई राजेसाहेब पटकन चला, काहीतरी गडबड आहे, ही दुसराच कुणीतरी दिसतोय म्हणले. त्या सुळाला पालवी फुटली, याचा वेळ झाला म्हणले. राजेसाहेब आले. जसे राजेसाहेब आले तसं पांडुरंगाला भानुदास महाराज विनंती करतात अभंगाच्या रूपामध्ये. जरी हे आकाशावर पडो पाहे, जरी हे आकाश उरपडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाय, वडवानळची त्रिभुवनी खाय, तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा. भानुदास महाराजांनी हा अभंग तिथं सांगितला. म्हणाले, जसं म्हणाले, पांडुरंग परमात्म्याला लगेच कळवळा आला. पांडुरंग परमात्मा जिथं सुळाची जागा आहे, त्या सुळाच्या जागेच्या तिथं स्वतः प्रकट झाले. झाल्यानंतर सगळ्यांनी गजर केला, पंढरीनाथ पाहिलं. लोकांना आश्चर्यचकित झाले. हा बाबा पंढरपूरून आलाय, वारकरी दिसतोय, ह्याच्यासाठी पांडुरंग परमात्मा सुळापाशी यावे? नक्कीच ही साधी हस्ती दिसत नाही. राजेसाहेबाला पांडुरंगाने बोलून घेतलं. राजेसाहेबाला आता घाम फुटला. राजेसाहेबाला सांगितलं, राजा माझी तिसरी अट मोडली. राजा माझ्या भक्ताचा छळ तुझ्या नगरीत झाला, मी एक क्षणभर देखील थांबणार नाही. अंगठ्या एवढे झाले, अंगुष्ठा एवढे. पांडुरंग परमात्मा भानुदास महाराजांच्या पिशवीत बसले. म्हणले, भानुदासा चला पंढरपूर. परत यायला 2 महिने. किती झाले? जायला 2, यायला 2, 4 महिने. आता चातुर्मासात महाराज मंडळी जे पंढरपुरात थांबतात त्याचं कारणच हे भानुदास महाराज. त्यांनी जर आणला नसता तर वारकरी संप्रदायाला ही परंपरा वारीची जोपासण्यासाठी आनागोंदी ते पैठण अशी वारी करावी लागली असती, किंवा आळंदी ते आनागोंदी, देहू ते आनागोंदी अशा पद्धतीची. उगाच म्हणलंय का, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू येणे मजलावी याला वेळू. पांडुरंग परमात्म्याला पंढरीत 2 महिन्यानंतर भानुदास महाराजांनी दाखल केलं. सगळीकडे जय जयकार. हत्तीहून 3 दिवस पांडुरंगाची मिरवणूक काढली. सगळ्या संतांची मांदी आली. ही गोष्ट 12व्या-13व्या शतकातली. आणि मग सगळे संत जय जयकार करायला लागले. कुणी गुडिया उभारायला लागले, कुणी तोरण बांधायला लागले, कुणी पताका बांधले. सगळीकडे आनंदाचा वर्षाव झाला महाराज. आणि मग आता प्रांतप्रतिष्ठा कुणी करायची? पुनर्प्रांतप्रतिष्ठा. भानुदास महाराजांनी सांगितलं, हा अधिकार पण तुमचाच. तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, तुमच्याच हस्ते पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा. परत पांडुरंगाची पुनर्प्राणप्रतिष्ठा जी झाली ती भानुदास महाराजांच्या हस्ते झाली 650 वर्षापूर्वी. भानुदास महाराजांना देव म्हणू लागले, माग काहीतरी. ते म्हणाले, हेची मागतो तुला विठोबा, चरणी ठाव दे मला, तुझ्या चरणापाशी जागा दे देवा. पांडुरंग परमात्म्याने आशीर्वाद दिला. म्हणले, माझ्या मंदिरातच तुझी समाधी आहे. आता आपण बारीने दर्शन घेतो ना, तर 2 पादुका लागतात. एक तुकोबाराय महाराजांच्या पादुका आहेत, आणि त्या वेद ठेवलाय ना काचेच्या पेटीमध्ये, त्याच्या शेजारची जी समाधी आहे ती भानुदास महाराजांची समाधी आहे. इतर भानुदास महाराजांची पुढची जी परंपरा आहे, चक्रपाणी महाराज, सूर्यनारायण पंत, एकनाथ महाराजांपर्यंत, त्या सगळ्या समाधी पैठणला आहे. पण भानुदास महाराजांची समाधी म्हणून भानुदास चतुर्दशीचा उत्सव आम्ही पंढरपूरला करतो. पैठणलाही असतो, पंढरपूरला पण असतो. पांडुरंग